आहोत तिथे जसे आहोत तसे छानपैकी हाताने टाळी मुखाने नाम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवी सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। माधुर्यरसकल्लोळां शिवशैत्येकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। चला तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या G3 सेशनमध्ये। आज आपण पाहतो आहोत अध्याय क्रमांक 4 ज्ञान कर्म संन्यास योग। अध्याय क्रमांक 4 जर याच्यामध्ये बघायला गेलं तर 1 मिनिटात तुम्हाला मी सुरुवातीची समरी जी आपण पाहिलेली ना ती दाखवू इच्छिते, कारण ती पाहिल्यावरती लक्षात येईल की आपण त्याच सगळ्या गोष्टी व्यवस्थित रीतीने सांगोपांग पद्धतीने बघत आहोत। जे आपण समरी पाहिली होती ना अध्याय 4 ची, एकूण श्लोक संख्या आहे 42, त्यातले 1 ते 18 श्लोक आहेत सगुण भगवंताचं वर्णन आणि निष्काम कर्मयोग सांगणारे। 19 ते 23 आहेत योगी पुरुषाचं आचरण कसं असतं आणि त्या योगी पुरुषाचा महिमा काय आहे हे सांगणारे 19 ते 23 श्लोक आहेत। आणि 24 पासून पुढे 32 पर्यंत जसं आपण गेले 2 सेशन पासून डिस्कस करतो आहोत की यज्ञ म्हणजे काय आणि जो ज्ञानेश्वर माऊलींनी इष्टयज्ञ सांगितला तो इष्टयज्ञ म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते। इष्टयज्ञ म्हणजे काय, ब्रह्मप्राप्तीचे जो यज्ञ आहे म्हणजे कोणता, जो यज्ञ सुद्धा ब्रह्म आहे, त्याच्यामध्ये जे आपण हवीर टाकतो आहोत, ज्या समिधा आपण त्याच्यामध्ये टाकतो आहोत, स्वाहा करतो आहोत ते सुद्धा ब्रह्म आहेत, करणारा सुद्धा ब्रह्म आहे, त्याचं फळ सुद्धा ब्रह्म आहे। असे जे यज्ञ आहेत त्या यज्ञाचे प्रकार कोणते। कर्म म्हणजे की यज्ञ आहे अशी कन्सेप्ट पकडून भगवंताने पुढे एक्सप्लेन केलेले आहे। त्या सगळ्या यज्ञाचे प्रकार 24 पासून ते 32व्या श्लोकापर्यंत आहेत। आणि 33व्या श्लोकामध्ये भगवंत कन्क्लूड करतोय, एंडला सांगतायत भगवंत की सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ कोणता, सगळ्यात श्रेष्ठतम गोष्ट काय आहे ते भगवंत इथे 33व्या श्लोकात सांगतो आणि समाप्ती करतो। आणि तिथून पुढे 42व्या श्लोकापर्यंत त्याच यज्ञाचं महत्व भगवंत एक्सप्लेन करतोय। इतकं साधा आणि सोपा हा अध्याय आहे, खूप सुंदर अध्याय आहे हा।
सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. आतापर्यंत जे आपण यज्ञ बघितले ना त्याचे आपण थोडक्यात समरी करू. सगळ्यांनी माझ्या बरोबर राहा बरं का. आतापर्यंत आपण ब्रह्मप्राप्तीच्या यज्ञाचे प्रकार बघितले की असा यज्ञ असावा, तसा यज्ञ असावा, मग त्याच्यामध्ये काय काय आपण समिधा कुठल्या कुठल्या प्रकारच्या टाकायच्या हे सुद्धा आपण गेल्या वेळेस बघितलं. आणि कशा प्रकारे आपला अहंकार कमी करून 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 आपण करता नाही आहोत ही भूमिका मनामध्ये ठेवून आपण कर्म केलं पाहिजे. मग ज्ञान यज्ञ सगळ्यात श्रेष्ठ कसा ते आपण पाहिलं. बरोबर आहे. आता आपण इथून पुढच्या या सेशनमध्ये आपण बघायचं आहे की ठीक आहे सगळं खरं आहे, पण आता अजून पुढे भगवंत थांबला नाहीये. भगवंताने आता पुढे सांगायला सुरुवात केली आहे की अजून कुठल्या प्रकारची लोक आहेत, अजून कुठल्या प्रकारचे यज्ञ केले जातात, अजून योगीजनांची संख्या संपले का नाही, अजून योगीजन आहेत. तर ते सांगत असताना भगवंत म्हणतायत की अरे एवढंच नाहीये फक्त, याच्यामध्ये काही लोक असे आहेत की जे द्रव्य अर्पण करतात. काही लोक द्रव्य अर्पण करतात म्हणजे काय, आपल्यातले बरेचशी लोक सप्ताहामध्ये जातात, एवढ्याची पावती फाडली तेवढ्याची पावती फाडली, आपल्याला प्रचंड आनंद होतो की आम्ही दान केलं. काही लोक म्हणतात की आम्ही जे मिळवतो त्याच्यातला आम्ही काही भाग आम्ही दान करतो. एवढंच कशाला, अशी सुद्धा लोक या जगामध्ये आहेत. अशा लोकांना मी भेटलेली आहे, कीर्तनाच्या माध्यमातून भेटले, जी लोक प्रचंड श्रीमंत आहेत आणि त्यांच्या जो काही इन्कम आहे, मिळकत आहे, त्याचा सर्टन भाग ते नेहमी दानधर्म करण्यासाठीच वापरतात. तर भगवंत म्हणतात काही लोक अशा प्रकारचा यज्ञ करतात ज्याच्यामध्ये ते जे द्रव्य मिळवतात ते द्रव्य त्याच्यातला काही भाग मला अर्पण करतात. तो सुद्धा एक यज्ञाचा प्रकार आहे असं भगवंत सांगतोय. आता त्याचे प्रोज आणि कॉन्स आपल्याला समजून घ्यायचंय. सगळ्यांनी ना शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका की दान केलं पाहिजे, पण ते कसं केलं पाहिजे. आणि नंतर शेवटी भगवंत म्हणतोय की हे सगळं यज्ञ, प्रत्येक प्रकारचा हा जो यज्ञ मी तुला सांगितला ना तो सगळा यज्ञ झाल्यानंतर त्याच्यातून जे वाचेल ना ते तू स्वतः ग्रहण कर. मग ते वाचेल तर म्हणजे काय असतं नेमकं, याच्यामधून उरतं काय, जर यज्ञातच सगळं टाकलं तर मला काय उरलं, याचा अर्थ काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपण. त्यासाठी श्लोक बघूया. लक्षात घ्या, गीता हा ग्रंथ वरवर वाचणं आणि त्यात काय, पहिल्या ह्याच्यामध्ये अर्जुन विषाद झाला, दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांख्ययोग झाला, त्यातल्या बऱ्याच लोकांना सांख्ययोग काय म्हणजे हेही आपल्याला नीट समजलेलं नसतं. तिसऱ्यामध्ये काय कर्मयोग, चौथ्यामध्ये कर्मच योग, त्याच्यामध्ये ज्ञान श्रेष्ठ. पण नेमकं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपण. क्विकली आजचे जे श्लोक आहेत ना ते बोलून घेऊया आधी आणि त्याच्यानंतर आपण सुरुवात करूया. गेल्या वेळेस आपला 28वा श्लोक राहिला होता. गेल्या वेळेस आपला 28वा श्लोक राहिलेला. तुम्ही ज्या लोकांनी इथे पीपीटीचे स्क्रीनशॉट घेतलेत थँक्यू सो मच, तुम्ही शेअर केली. आज सुद्धा असंच करा, जी लिहिलेली पीपीटी त्याचा स्क्रीनशॉट घ्या चिंतन करण्यासाठी. श्लोक क्रमांक 28, द्रव्य यज्ञास्तपोयज्ञा, द्रव्य यज्ञास्तपोयज्ञा, योग यज्ञास्त थापरे, योग यज्ञास्त थापरे, स्वाध्याय यज्ञान यज्ञाश्च यतयहा जो विसर्ग आहे तो अर्धा बोलायचा किंवा बोलायचाच नाहीये, अर्धा नाही सॉरी बोलायचाच नाही कारण पुढे स आहे. यतया संशित व्रत. हा ठीक आहे, मीच एकदा नीट बोलून दाखवते तुम्हाला. द्रव्य यज्ञास्तपो यज्ञ योग यज्ञास्तथापरे स्वाध्याय यज्ञान यज्ञाश्च यतया संशित व्रताः. ठीक आहे, माझ्या मागून बोलणार. द्रव्य यज्ञास अच्छा दिसत नाहीये. एकच मिनिट. कुठे गेली पीपीटीची, एकच मिनिट. श्लोक क्रमांक आपला 28 आहे. लेट्स सी. आता दिसते ना. हा हा, माझ्या मागून बोला. द्रव्य यज्ञास्तपो यज्ञ योग यज्ञास्तथापरे. बोला. स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतया संशित व्रताः.
व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की काही मनुष्य द्रव्य विषयक यज्ञ करणारे असतात, काही जण तपश्चर्यापूर्वक यज्ञ करणारे असतात, तसेच दुसरे काही जण योग रूप यज्ञ करणारे असतात. अहिंसा इत्यादी कडक व्रते पाळणारे कितीतरी यज्ञशील मनुष्य स्वाध्याय रूप ज्ञान यज्ञ करणारे असतात. काय काय सांगितलं त्यांनी? भगवंताने काय काय सांगितलं? द्रव्य विषयक म्हणजे धन वगैरे दान करतात ते. दुसरे कुठले? तपश्चर्या करतात. काही जण बघा संन्यास घेतात, तपश्चर्या करतात, हिमालयात निघून जातात. का? तर मला तप करायचंय म्हणून. अनेको असे लोक आहेत की ज्यांची प्रत्येक वर्षी वारी ठरलेली आहे. ही सुद्धा एक तपच आहे असं म्हणायला हरकत नाही. ते सुद्धा तपाच्या अंतर्गतच येतं. तपपूर्वक यज्ञ करतात. किंवा काही लोक म्हणतात ना की एवढे वर्ष आमची एकादशीचं व्रत आहे. हे व्रत असेल, वारी असेल, हे सगळं तपामध्ये येतं. काहीतरी गोष्टीचं आपण तप करतो ना, ते त्याच्यामध्ये येतं. काही लोक काय करतात? योग रूप यज्ञ करतात. म्हणजे कसं? अनेको संप्रदाय असे आहेत. स्वरूप योग संप्रदाय हा त्यातलाच एक आहे. किंवा नाथ संप्रदायामध्ये सुद्धा योग करणारे लोक आहेत, योग रूप यज्ञ करणारे सुद्धा लोक आहेत. असे सुद्धा योगीजन आहेत. काही लोक अहिंसा इत्यादी कडक व्रते करतात. महात्मा गांधी त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहेत, ज्यांनी आयुष्यभर अहिंसा हे व्रत पाळलं. काहीतरी कुठलं तरी आपण जसं बघितलं ना, सत्य, अहिंसा, अस्तेय, परिग्रह, ह्यापैकी कुठला तरी एक धागा पकडायचा आणि त्याच्या अराउंड म्हणजे तेच एक गोष्ट आपल्या आयुष्याचं तत्व बनवायचं आणि अशा प्रकारे यज्ञ करायचं. असे सुद्धा यज्ञ लोक करतात. असे सुद्धा यज्ञ लोक करतात. आता पुढे याच्यामध्ये याच्यावरती आधी आपण पुढचा श्लोक बघूया, म्हणजे मला समरी रूपाने बोलता येईल. याच्यावरती डिटेल बोलूया, आपण ऍप्लिकेशन रूपाने बोलूया. ही पीपीटी नंतर हवी होती कारण पुढचा श्लोक महत्वाचा आहे. ऐका बरं का. अपाने जुहवती प्राणम. अपाने जुह गेल्या वेळचा आधी हलंत त्याला व जोडलेला. अपाने जुहवती, जुवती हरदा बोलायचा आहे, जुहवती नाही. अपाने जुवती प्राणम प्राणे पानन तथा परे. प्राणे पानन तथा परे. अनुस्वाराचा उच्चार न होणार कारण पुढे त आहे. प्राणापान गती रुद्वा. प्राणापान गती रुद्वा. प्राणचा न मोठा, प्राण, प्राणापान न छोटा, प्राणापान गती रुद्वा प्राणायाम परायण हा. ठीक आहे. आता माझ्या मागून बोला. अपाने जुवती प्राणम प्राणे पानन तथा परे. प्राणापान गती रुद्वा प्राणायाम परायणः. पुढचा आपण असाच घेऊया. अपरे नियताहारहा. आता जो विसर्ग आहे त्याचा उच्चार अर्धा करायचा कारण पुढे प आहे. अपरे नियताहारहा. अपरे नियताहारहा. हारहा हा अर्धा बोलायचा आहे. प्राणान प्राणान प्राणेषु जुवती. प्राणान जो न ला प्र जोडलाय ना तो न अर्धा बोला आधी. प्राणान प्राणान प्राणेषु जुवती. सर्वे प्येते. सर्वे पुढे वाढवायचा थोडासा. सर्वे प्येते यज्ञविदो. यज्ञ क्षपित. यज्ञ क्षपित कल्मषः. यज्ञ क्षपित कल्मषः. यज्ञ क्षपित कल्मषः. माझ्या मागून बोला बरं पडेल. यज्ञ क्षपित कल्मषः. यज्ञ क्षपित कल्मषः. ठीक आहे. आता माझ्या मागून पूर्ण श्लोक बोलायचा. अपरे नियताहारा प्राणान प्राणेषु जुवती. सर्वे प्येते यज्ञविदो. यज्ञ क्षपित कल्मषः. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की काही लोक काय करतात माहितीये, आपण यज्ञ बघतोय ना
ऐका बरं का, पहिला जो श्लोक होता त्याच्यामध्ये काय होतं, 28व्या श्लोकात, काही लोक द्रव्य रूपी यज्ञ करतात, म्हणजे द्रव्य त्या यज्ञामध्ये अर्पण करतात. काही लोक तपश्चर्या रूपी यज्ञ करतात, म्हणजे स्वतःला थोडासा क्लेश देतात, काहीतरी तप स्वतःच्या शरीराने करतात आणि ते तप अर्पित करतात. कशामध्ये? यज्ञामध्ये अर्पित करतात. काही लोक योग रूपी यज्ञ करतात, काही लोक अहिंसा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा त्याग त्या यज्ञामध्ये अर्पित करतात. आता काही लोक काय करतात, प्राणायामाद्वारे काही अन्य योगीजन अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात आणि दुसरे काही योगीजन प्राणवायूमध्ये अपान वायूचे हवन करतात. अपान वायूमध्ये प्राणवायूचे हवन आणि प्राणवायूमध्ये अपान वायूचे हवन. त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर मनुष्य प्राण आणि अपान यांची गती थांबवून प्राणांतच हवन करतात. आणि हे सर्व साधक यज्ञाच्या द्वारे पापाचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत. लक्ष्मण दादा म्हणतात, काय हे प्राण वान 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 चाललंय ताईंचं, म्हणजे असं एव्हरीवन इज लाईक असं काय काय चाललेलं आहे नेमकं. ऐका बरं का, हे सगळं डोकं जरा असं भंजाळल्यासारखं होतं. प्राण अपान, आता अजून थोडंसं हे थोडा वेळ बाजूला ठेवा. हे प्राण अपान नक्की झंझट काय असते ऐकून घ्या बरं का. आपल्या शरीरामध्ये चाले हे शरीर कोणाची असते, चाले इन द सेन्स व्हॉट, हलतंय ना शरीर, हलतंय ना, हृदय धुकधुक धुकधुक करतंय, प्रत्येक पार्ट शरीरातला काही ना काहीतरी कार्य करतोय. मग हे कार्य करणारे किती प्रकारची ऊर्जा आहे, काहीतरी ऊर्जा आहे ना, काहीतरी. आपण एखादा माणूस म्हणतो ना की अरे त्या माणसाच्या अंगातून वारच निघून गेलं, किंवा मी एवढी घाबरले की माझ्या अंगातून वारच निघून गेल्यासारखं झालं. व्हॉट इट मीन्स, याचा अर्थ काय? किंवा एखाद्या बाईच्या अंगात येणार असेल, पुरुषाच्या अंगात येणार असेल, तर लोक म्हणतात वारं आलं अंगात, म्हणजे ऊर्जा आली अंगामध्ये, एखादी ऊर्जा खेळते. आपल्या शरीरामध्ये योगाच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर आपल्या शरीरामध्ये एकूण 5 प्रकारची ऊर्जा जी वायूच्या रूपात प्रवाहित आहे. इथे थोडंसं माझं ग्रामॅटिकल हे करा, कारण टायपिंगमध्ये त्या मिस्टेक होतात बरं का. पण ही पीपीटी तुम्ही लक्षात घ्या, वाचा नंतर शांतपणे. शरीरात 5 प्रकारची ऊर्जा असते, ती ऊर्जा वायूच्या रूपाने असते. कुठले ते 5 प्रकार आहेत? एक आहे पंचवायू म्हणतात त्याला, एक आहे प्राणवायू, दुसरं आहे समान वायू, तिसरं उदान वायू, चौथं अपान वायू आणि 5वा व्यान वायू. ठीक आहे. एक प्राण आहे, अपान आहे, समान आहे, व्यान आहे आणि उदान आहे. आता हे कुठे कुठे एक एक असतात लक्षात घ्या. या सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे प्राणवायू आहे. ऐका बरं का, असं नका समजू की मला काही लक्षात नाही राहणार. हे सगळं जरी लक्षात नाही राहिलं, फक्त 2 वायूंचे प्रकार लक्षात ठेवा. एक आहे प्राण आणि दुसरा आहे अपान. याचा अर्थ नेमका काय आहे? प्राणवायू म्हणजे काय? तुम्ही म्हणाल प्राणवायू म्हणजे काय ताई? ऑक्सिजन इज अ प्राणवायू. बरोबर आहे तुमचं. प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन. या नाकाद्वारे आपण जो श्वास घेतो, म्हणजे या नाकाद्वारे आपण जो श्वास घेतो तो इतका महत्वाचा आहे. हा जो श्वास घेण्याची प्रक्रिया, ही जी ऊर्जा इतकी महत्वाची आहे की याच्या आधारावरती इतर ऊर्जा आधारित आहे. जर प्राणवायूच नसेल तर इतर कुठलाही वायू शरीरामध्ये खेळणार नाही. म्हणून सगळ्यात महत्वाचा प्राणवायू, आणि म्हणूनच आपण जो श्वास घेतो त्याला आपण प्राण असं म्हणतो, त्या क्रियेला आपण प्राण असं म्हणतो. बघा, प्राणवायू म्हणजे श्वास घेतो, तो कुठून कुठपर्यंत असतो? या नाकापासून तो श्वास घेतो, पण तो खेळतो कुठपासून? या कंठापासून इथपर्यंत, म्हणजे आपलं छातीचा जो एंड आहे, आपल्या बरगड्या जिथे संपतात तिथपर्यंत, कंठापासून तिथपर्यंत कुठला वायू असतो? प्राणवायू असतो. याच्यामध्ये आपले हृदय येतात, फुफ्फुसे येतात, आपला कंठ येतो. ठीक आहे. इथे असतो प्राणवायू, ज्याच्यामधून बाहेरचा वायू आतमध्ये घेतला जातो आणि आपलं शरीर जिवंत राहतं. तो जो वायू आहे इतर कार्यांसाठी कार्यान्वित केला जातो. पुढचा वायू आहे अपान वायू. व्हेरी इम्पॉर्टंट. अपान वायू म्हणजे काय? नाभीपासून, आता छातीचा जो एंड आहे, बरगड्या जिथे संपतात तिथून नाभीपर्यंत समान वायू, तिथून नाभीपर्यंत. इथे मला इमेज नाही मिळाली प्रॉपरली, मी शोधली नाही, तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे. लक्षात घ्या विषय बरं का. कंठापासून म्हणजे नाकापासून वायू घेतला जातो, कंठापासून ते आपल्या बरगड्या जिथे संपतात तिथपर्यंत असतो प्राणवायू. जिथे बरगड्या संपतात तिथून ते नाभीपर्यंत असतो समान वायू. 2 नंबर लिहायचा, समान वायू.
त्याच्यानंतर नाभीपासून ते आपल्या पूर्ण खालपर्यंत माकड हाडापर्यंत असतो अपान वायू. नाभीपासून ते गुदद्वार, आपले सेक्स ऑर्गन, जे काही माकड हाड आहे तिथपर्यंत असतो, तो असतो अपान वायू. आता अपान वायूचा उपयोग काय असतो? आपल्या शरीरामध्ये जी काही ऊर्जा असते, म्हणजे शरीरातून वायू बाहेर जाणं, कुठलीही गोष्ट बाहेर जाते ना, आपले सू, आपली शी हे करत असताना जो काही फोर्स यूज केला जातो ना, दॅट इज अपान वायू. त्याला म्हणतात अपान ऊर्जा. मग पुरुषांमध्ये वीर्य बाहेर ढकलणं असेल, स्त्रियांच्या मासिक धर्मामध्ये तो स्त्राव बाहेर जाणं असेल, मुलाला जन्म देताना जो वायू यूज केला जातो तो असेल, उत्सर्जन असेल, कफ आपल्या शी वाटे जाणं असेल, कुठलीही गोष्ट असेल तर ती असते अपान वायू. त्याच्या अपान वायूद्वारे होते. आणि ही अपान वायू कशाद्वारे कंट्रोल केला जातो? हार्मोन्सद्वारे कंट्रोल केला जातो. भावनात्मक, तुम्ही समजू शकता, भावनात्मकरित्या तो कंट्रोल केला जातो. आणि या अपान वायूच्या ठिकाणी मूलाधार चक्र असतं, म्हणून ते अत्यंत महत्वाचं असतं. ठीक आहे. हा वरती कुठला आहे? दोन तुम्हाला म्हटलं मी, लक्षात घ्या. वरती आहे पंचवायूपैकी वरचा आहे प्राणवायू, खालचा आहे अपान वायू. आणि या दोघांचा समतोल मधल्यामध्ये जो साधतो ना, त्याला म्हणतात समान वायू. छातीच्या खालच्या भागापासून नाभीपर्यंत ज्या पंचक्रिया, या पंचक्रिया वायूमुळे होतात, समान वायू हा प्राण आणि अपान यांचा समतोल साधतो. ठीक आहे. आता उदान वायू म्हणजे काय असतं? नुसतं ऐकून ठेवा. उदान वायू म्हणजे काय असतं? नाकापासून श्वास घेतला जातो, पण खऱ्या रीतीने कंठापासून ते वरती ब्रह्मरंध्रापर्यंत जे काही आपले फोर्सेस असतात ना, जे डोळे, कान, नाक, ह्या सगळ्या गोष्टींची जी हालचाल असते ना, डेफिनेटली मेंदवाची हालचाल ही पोटाच्या हालचालीपेक्षा वेगळी आहे, यात काहीच डाऊट नाही आहे. मग त्या प्रकारच्या हालचाली कोण करतं? तर तो उदान वायू. तिथे उदान वायू, ते वारं तिथे खेळत असतं. आणि व्यान वायू म्हणजे काय? व्यान वायू म्हणजे काय? शरीरात इतरत्र मांसपेशी आहेत, त्या मांसपेशींमध्ये जो काही हवा आहे, जे काही आकाश भरलेलं आहे ना, त्याला व्यान प्राण असं म्हणतात किंवा व्यान वायू असं म्हणतात. लक्षात येते तुमच्या? हे जरी सगळं लक्षात नाही ना राहिलं तरी इथे भगवंत काय म्हणतोय? भगवंत असा म्हणतो, काही योगीजन काय करतात? काही योगीजन काय करतात? जसं आपले बाबा रामदेव तुम्ही बघितलं असेल, अनुलोम विलोम, कपालभाती यांच्याद्वारे काय करतात? प्राणवायूचं समर्पण कशामध्ये करतात? अपान वायूमध्ये करतात. आणि अपान वायूचं समर्पण कधी कधी प्राणवायूमध्ये करतात. म्हणजे कुठलाही योगी काय करतो? खाली मूलबंध लावतो, खालच्या बाजूला. आता त्या सगळ्या योगिक क्रिया 6व्या अध्यायामध्ये त्याचं सुंदर वर्णन आहे. ज्या वेळेस येईल त्यावेळेस मी नक्की तुम्हाला सांगेल. खालून मूलबंध लावतात, म्हणजे काय करतात? अपान वायू जो काही बाहेर जातोय तो सगळा थांबवून धरतात योगीजन. म्हणजे योगीजन काय करतात? या शरीरामध्ये जे वायू खेळतायत ना, त्या वायू खेळण्याच्या कंट्रोलवरून, त्यांच्या नियंत्रणावरून ते माझ्या प्राप्तीचा यज्ञ करतात. कोण? काही योगीजन. ह्या योगीजनांची कॅटेगरी असं करते. असं म्हणतात, मला याच्याबद्दल डिटेल नॉलेज नाही बरं का, पण असं म्हणतात की उदान वायू जर कंट्रोल केला तर त्या व्यक्तीला पाण्यावरून चालता येतं. म्हणजे म्हणतात ना, काही लोक पाण्यावरून चालतात, काही लोक अग्नीमधूनही चांगले व्यवस्थित सुरक्षित रीतीने बाहेर पडतात, काही लोक ते निखाऱ्यावरून चालतात. ह्या सगळ्या गोष्टी कधी पॉसिबल आहेत? ज्यावेळेस या ऊर्जा आपण कंट्रोल करतो. आता ऑनलाईन अनेको कोर्सेस आहेत याच्याबद्दल. गीता याच्याबद्दल इथे बोलते की असेही काही योगीजन आहेत की जे प्राणांचं समर्पण अपान वायूमध्ये करतात, अपान वायूचं समर्पण प्राणवायूमध्ये करतात. हे दोनच वायू का म्हणलेत? कारण हे दोन एक्स्ट्रीम आहेत म्हणून ते बोललेले आहेत. आणि ते योगिक क्रियेमध्ये वापरले जातात म्हणून ते, याचा अर्थ इतर वापरले जात नाहीत असा नाही आहेत, पण मुख्य रीतीने हे दोन वायू वापरले जातात. किंवा हे दोन वायू अवघड वाटत असतील ना, बाजूला ठेवा. भगवंत म्हणतायत की काही लोक प्राणायामाद्वारे माझी प्राप्ती करून घेतात. सिंपल. काही लोक प्राणायामाद्वारे माझी प्राप्ती करून घेतात, काही लोक युक्तहार विहार करून माझी प्राप्ती करून घेतात. प्राण आणि अपान या दोघांची गती थांबवून घेतात. जर आपण नीट कधी बघितलं असेल, जर कधी ऐकलं असेल, किंवा माझ्याही तोंडून तुम्ही कधी यापूर्वीही ऐकलं असेल, ज्या वेळेस आपण श्वास घेतो, ध्यान करत असताना श्वास ज्या वेळेस पूर्ण भरला जातो तेव्हा तो नाभीपर्यंत जातो. त्याच्यानंतर हळूहळू 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 तो तिथल्या तिथे खेळायला लागतो. आधी इथून इथपर्यंत, मग इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, इथून 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 इथून, मग तो फक्त इथल्या इथे खेळला जातो. तेव्हा पूर्ण ध्यान लागतं. ठीक आहे. आता ह्या गोष्टी शब्दांमध्ये सांगण्यासारख्या नाही आहेत.
म्हणजेच काय, काही लोक प्राण अपान यांची गती थांबवून प्राणांमध्येच हवन करतात. हा सुद्धा एक यज्ञाचा प्रकार आहे असं इथे भगवंत म्हणतायत. पुढे जाऊन भगवंत म्हणतायत हे सगळे यज्ञ करणारे लोक आहेतच. मग पुढे भगवंत काय म्हणतायत ऐका बरं का. हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञातून शिल्लक एवढ्या सगळ्या प्रकारचा कुठल्याही प्रकारचा यज्ञ कर आणि त्यातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. म्हणून यज्ञ न करणाऱ्या मनुष्याला हा मनुष्य लोकच सुखदायक राहत नाही तर तो परलोकात काय सुखी होणार आहे. इथे भगवंत म्हणतोय की या कुठल्याही प्रकारचा एक यज्ञ तू कर, या यज्ञामधून जे काही उरेल ना ते सगळं त्याचं ग्रहण तू कर आणि तो तुझा अमृताचा अनुभव आहे असं इथे भगवंत म्हणतोय. पण यातला यज्ञ न करता तू म्हणशील मी काहीच करणार नाही, तर तुला हे जिवंतपणी सुख नाही रे लाभणार, तर तू मेल्यावर तुला सुख लाभेल, तर या गोष्टी दूरच्या आहेत असं इथे भगवंत म्हणतायत. आता याच्यावरती नेमकं काय बोलायचंय लक्षात घ्या, ऐका बरं का. भगवंत म्हणतायत की जे द्रव्य अर्पण करतात, आता सगळ्यांचं हे कॉमन ऑब्झर्वेशन आहे. आता आपल्याला माहिती आहे जमिनींचे भाव किती चाललेत, बरोबर ना लक्ष्मण दादा. प्रचंड जमिनींचे भाव आहेत, इतके जमिनींचे भाव आभाळाला भिडलेले आहेत. तरी सुद्धा आपल्या भारत देशामध्येच एवढी मंदिरं आहेत, या मंदिरांना जमिनी दान करणारे कमी आहेत का हो? किती लाखोंनी मंदिरं आहेत आणि लाखो एकर जमिनी मंदिरांच्या अंडर आहेत. ठीक आहे, एवढं दान करणारी लोक आहेत. एवढंच कशाला, आपल्या सगळ्या म्हणजे बोलायला नको पण पंढरपूरचं मंदिर असेल, आळंदीचं मंदिर असेल, त्या दानपेट्यांवरती कधीतरी बघा नावं लिहिलेली असतात. त्या दानपेटीत येणारं दान त्या लोकांना जातं, त्या घराण्याला जातं. हे माहितीये का तुम्हाला? त्या घराण्याला जातं. इतकं दान, एवढं प्रचंड प्रमाणात दान होतं. पंढरपूर काहीच नाही, तुम्ही नाशिकला जा, तुम्ही शिर्डी बघा, तुम्ही बालाजी बघा, इतक्या प्रकारची मंदिरं आहेत, तिथे एवढ्या प्रकारचं दान दिलं जातं. आता भगवंताने इथे काही गोष्टी बोलल्या नाहीत ज्या त्याला बोलायच्या आहेत, त्या अशा आहेत की आपण एवढ्या प्रकारचं दान जरी केलं ना तरी मंदिरांमध्ये काय होणार आहे त्याचा उपयोग. जे कोणी बडवे असतील, जे कुठलीही लोक असतील, त्याच लोकांना जाऊन भेटणार आहेत ना. असं होणार आहे की त्यातला पैसा सगळ्या गरिबांना वापरला जाणार आहे का हो? शक्यच नाहीये. आणि जर वापरला गेला ना तर आय प्रॉमिस, जर भारतामध्ये जेवढी धर्मक्षेत्र आहेत ना, जेवढी धार्मिक स्थळ आहेत ना, तिथे जेवढा पैसा येतो तो जर वापरला गेला ना तर या भारतातली गरिबी सहज हटेल. पण नाही हटली जात. का नाही हटली जात? कारण जे द्रव्य दान करतात ते दान करणारेच चुकीच्या ठिकाणी दान करतात. नका ना करू तुम्ही मंदिराला दान. तुम्ही काढा ना स्वतःची एनजीओ काढा. तुम्हाला जिथे जिथे वाटतंय तिथे तुम्ही मोठे वर्कशॉप घ्या. ते वर्कशॉप घेऊन त्या ठिकाणी तो पैसा तुम्ही वापरा, यूज करा. एनजीओजना द्या, चांगल्या ठिकाणी द्या. ते दान करत असताना योग्य ठिकाणी जाते की नाही ते बघा. धार्मिक क्षेत्रावरती केलेलं दान कधीच उपयोगी पडत नाही बरं का. लक्षात घ्या. याचा अर्थ मी असं नाही म्हणणार की तुम्ही पावत्या पडायचं बंद करा, तुम्ही हे करा, पण थोडंसं ना माइंडफुलनेस वापरा, विचार करा त्या गोष्टीवरती आणि मगच दान करा. दान कुठल्या ठिकाणी करायचं आहे? जिथे ज्ञान असेल ना त्या ठिकाणी दान करा. जिथे ज्ञान असेल त्या ठिकाणी दान करा. म्हणजे एखाद्या, मी असं म्हणणार नाही की तुम्ही कुठल्या तरी तुमच्या आवडीच्या कीर्तनकाराला आला आणि त्याचं तुम्ही मानधन द्या, असं नाही बरं का. पण नेमका एखादा जर चांगला असेल ना तर खरंच त्याच्या मानधनाची तुम्ही जबाबदारी घ्या. ते दान, ज्ञानरूपी दान लोकांपर्यंत पोहोचू द्या. ते तुम्ही करू शकता. तुम्ही सप्ताहांमध्ये दान करा, ते चालू शकतं. पण हे जागोजागी दान करत सुटताना तिथे पण तुम्ही माइंडफुल राहा. नको त्या कीर्तनकाराला हा तो फेमस आहे, हा असा आहे तसा आहे. मला हल्ली दादा लक्षात आलं हो, का त्या कीर्तनकारांनाच बोलवतात. भले ते माणसाने लाख रुपये मागितले तरी बोलवतात. का बोलवतात? कारण एखादा पॉलिटिशियन प्रत्येक माणसाला पर हेड 500 1000 रुपये दिले तरी माणसं येत नाही तो. पण कीर्तनाच्या नावाने नुसतं कीर्तनकाराला लाख रुपये दिले तरी माणसं गोळा होतात. पैसे देऊन माणसं गोळा होत नाहीत, पण त्या कीर्तनकाराच्या नावाने माणसं गोळा होतात. लक्षात घ्या तुम्ही विषय. म्हणून तिथे म्हणजे हे असं नका समजू की अध्यात्म होतोय, काही नाही, हा व्यवहार होतोय. त्या माणसाला गर्दी पाहिजे म्हणून तशा प्रकारचा माणूस किंवा विदूषक आणून तिथे उभा करतात, मग सगळी लोक जमा होतात. अशा ठिकाणी पण दान देऊ नका. दान योग्य ठिकाणी द्या. त्याच्यानंतर भगवंताने जे पुढे सांगितलेलं आहे ना, म्हणजे द्रव्यरूपी दान तुम्ही कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न केला तरी ते योग्य ठिकाणी जाईलच असं सांगता येत नाही. त्याच्यानंतर भगवंताने इथे जो शब्द वापरलेला आहे की
त्या दानामधून जे तुझ्याकडे उरेल, ज्या यज्ञामधून जे तुझ्याकडे उरेल ना, त्याचा तू भोग घे. याचा अर्थ काय, यासाठी एक मी दृष्टांत देते. एखाद्या व्यक्तीला जो काही पगार आहे, XYZ पगार आहे, त्या पगारामधून सगळे पैसे खर्च करून त्याच्याकडे जर 2,000 रुपये राहत असतील, 2,000 रुपये उदाहरण घ्या बरं का, 2,000 रुपये जर राहत असतील, तर त्या 2,000 रुपयाचं काय करायचं, थोडे एन्जॉयमेंट करायचे, थोडंसं काहीतरी करायचं असं त्याने ठरवलं. आणि जर त्याने 4 लोक जर घरात आहेत आणि त्यांनी मूवीची तिकीटं काढली, 2,000 रुपये तर जातात हल्लीच्या जगात मूवी बघायला गेलं तर 4 जणांना, त्यांनी मूवीची तिकीटं काढली. आणि दुसऱ्या केसमध्ये त्याने विचार केला की नाही, 2,000 रुपये उरलेत ना, याची मी पुस्तकं विकत घेईन, माझ्या मुलाला एखादा मी कोर्स लावीन किंवा चांगल्या ठिकाणी शिकायला पाठवीन. कुठल्या प्रकारचं जो विनियोग आहे तो योग्य आहे? पैशाचा विनियोग कुठल्या प्रकारचं योग्य आहे? पिक्चरला गेलेला योग्य आहे की ज्ञान मिळवण्यासाठी केलेला पैशाचा विनियोग योग्य आहे? दुसऱ्या प्रकारचा, बरोबर आहे, जो पुस्तकांसाठी केला, एखादा कोर्स करण्यासाठी केला. आता लक्षात घ्या, भगवंत असं म्हणतोय, यज्ञ करायचंय म्हणजे काय करायचंय? तुझ्याकडे असणारी ऊर्जा, तुझ्याकडे असणारं ज्ञान, तुझ्याकडे असणारे शब्द, तुझ्याकडे असणारी कला, तुझ्याकडे असणारे गुण, हे तुझ्याकडचं हवीर आहे, तुझ्याकडच्या समिधा आहेत. त्या तू कशामध्ये वापर? चांगल्या यज्ञामध्ये वापरून टाक. मागे पुढे बघू नकोस, तू वापरून टाक, सगळंच्या सगळं वापरून टाक. स्वतःकडे काही ठेवायचा विचार करू नकोस. आता मी एक दृष्टांत देते. उदाहरण घ्या, पाऊस रिमझिम सुरू झालाय, असं मोठं झाड आहे आणि त्या झाडाचा वरचा असा डोलारा पसरलेला आहे आणि पाऊस एवढा पडतोय की त्या पानांपर्यंतच पोचतोय, अजून जमिनीपर्यंत पोचत नाहीये. पानांना वरच्या पावसाचे थेंब लागतायत. आता त्या पानांनी विचार केला की जो काही पाऊस पडतोय तो मी स्वतःकडेच ठेवीन, माझा शेप असा आहे ना, तो मी थोडा वाटीसारखा करतो आणि सगळं पाणी मी माझ्यामध्येच ठेवतो, मी सोडणारच नाही पाणी. जर असा पानांनी विचार केला तर काय होईल हो? पाणी जमिनीपर्यंत जाईल का? पाणी जमिनीपर्यंत जाणार नाही. आणि काय होईल? ते पाणी असंच धारण करून ठेवल्यामुळे पान सुद्धा सडायला लागेल की नाही? सडायला लागेल ना. पण जर त्या पाण्याने, जर त्याला मी म्हंटले, अरे वेड्या, तू स्वतःकडे का ठेवतोयस ते पाणी? जाऊ दे ना, देऊन टाक, सगळं देऊन टाक. आणि जर त्या पाण्याने असं मोकळं अंतःकरण केलं आणि सगळं पाणी सोडून टाकलं तर काय होईल? तेच पाणी जमिनीवर पडेल आणि कुठे जाईल? त्या झाडाच्या मुळाशी जाईल. कुठे जाईल? त्या झाडाच्या मुळाशी जाईल. आणि आता ते जे पाणी त्याने स्वाहा केलं, त्या स्वाहा केलेल्या पाण्याचा त्या पानाला सुद्धा उपयोग होईल. बरोबर आहे ना? जर त्याने ते स्वतःकडे ठेवलं असतं तर त्या पाण्याचा त्याला उपयोग झाला नसता. त्या पाण्याचा कधी उपयोग होईल? ज्या वेळेस तो स्वाहा करेल तेव्हा ते पाणी मुळाशी जाईल आणि मुळांद्वारे ते त्यालाच प्राप्त होईल. भगवंत असा म्हणतोय की जे काही तुझ्याकडे आहे ना, ते यज्ञ रूपाने, तुझ्याकडे जर अहिंसा आहे, तुझ्याकडे अस्तेय आहे, तुझ्याकडे अपरिग्रह आहे, तुझ्याकडे जे काही आहे त्या माध्यमातून तू यज्ञ कर. महात्मा गांधींकडे काय होतं? शरीर सौष्ठव नव्हतं, पण काय होतं? अहिंसा होती. काय होतं? संयम होता. काय होतं? आता ते सगळे विषय नंतर बोलण्यासारखे आहेत किंवा ते विषय डिस्कशन्स आहेत की त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. त्यांचे सत्याचे प्रयोग नावाचं पुस्तक वाचा, मग तुम्हाला कळेल. तुम्हाला असं वाटेल की अरे ओशो बोलतो, आचार्य ओशो बोलतात तेही तेच आहे आणि महात्मा गांधी बोलतात तेही तेच आहे. आपण मूर्ख असतो, आपल्याला समजत नाही. महात्मा जगायचे ते जगून जातात, आपण नुसते टाळ कुटत राहतो किंवा आपण नुसतं काहीतरी वेगळीच बडबड करत राहतो. नुसती बडबड करू नका, अनुभवाच्या पातळीवरती या. काय होतं? जे आपल्याकडे आहे ते आपण समर्पित करू. सद्यस्थितीला मला काय करता येते? मला एकादशीचं व्रत करता येते ना, तेवढ्याने मी सुरुवात करेन. मला माळ जपता येते ना, तेवढ्याने मी सुरुवात करेन. मला नाही जास्त काही करता येणार आहे, मी दर सोमवारी किंवा रविवारी गीता सेशन घेईल. मला जेवढं समजतंय, अभ्यास करून कळतंय, तेवढं सगळं ओतायचा मी प्रयत्न करीन. मला थोडाफार योगा येतो ना, मी काही नाही करणार, आजूबाजूच्या 5-6 जणींना, छोट्या छोट्या मुलांना एकत्र करीन, मी योगा शिकवीन. मला श्लोक सांगता येतात, मी श्लोक शिकवीन.
काही नाही ना जमत, त्याला गणित येत नाही, त्याला केमिस्ट्री येत नाही, त्याला भूगोल येत नाही, त्याला जवळ घेईन मी शिकवीन, जे काही करता येते यथाशक्ती यथामती, ते जे पान जसं पाणी सोडून देतं सगळं सोडून द्या आणि ते बरोबर जाऊन युनिव्हर्समध्ये अशा ठिकाणी पोचतं ते पुन्हा जाऊन आपल्याला मिळतं. पण ते करत असताना असा विचार करू नका हे मी माझ्यासाठी करतोय, तो भावही नसावा, तो भावही टाकून द्या, सगळं सगळं टाकून द्या आणि मग त्यातून जे उरेल ना, त्यातून जे उरेल. आता माझ्या घरामध्ये मला आता राशन पाणी भरणं गरजेचं आहे, नाही दान करू शकत आहे बाबा मी, राशन पाण्यासाठी मला एवढं लागतं, माझ्या मुलांना लागतं, नाही जमला मला 150 रुपये किलोवाला भात, तरी मला एवढ्या 50-60 रुपये किलोवाला तरी तांदूळ आणावा लागतो, मला करावं लागतं, जिभेचे चोचले जरी नाही पुरले तरी पोटासाठी लागणारं मला करावं लागतं. त्यातून जे उरेल ना त्याच्याने तू काहीतरी मजा कर म्हणजे पुस्तक विकत घे, काहीतरी सात्विक दृष्टीने त्याचा विनियोग कर. मी म्हणेन असा जो दान करतो किंवा असा जो खुल्या हाताने लोकांना देतो ना, त्याची बुद्धी कधी पिक्चर बघण्याकडे वळतच नाही, त्याची बुद्धी आपोआप चांगल्या गोष्टींकडेच वळते. सत्कृती नेहमी सत्कृतीचा उगम देणारी असते, सत्कृती पुढच्या सत्कृतीला प्रेरणा देणारी असते. एक चांगला विचार पुढच्या अनेको चांगल्या विचारांना जन्म देतो आणि एक वाईट विचार अनेको वाईट विचारांना जन्म देणारा असतो, लक्षात घ्या. या श्लोकांमध्ये सांगितलेलं भगवंताने, मी इतका या गोष्टीवरती विचार केला की व्हॉट एक्झॅक्टली कृष्णाला बोलायचंय काय, शिल्लक राहिलं म्हणजे काय, शिल्लक राहिलेल्याचा तो अनुभव घे म्हणजे काय, ती मध्ये लिंक लागते. एवढं लक्षात ठेवा की याचा अर्थ काय आहे. एवढी जर ते उदाहरण लक्षात घ्या, एवढी मिळकत आहे, त्यातून एवढं उरलंय, सगळं मी देऊन टाकलं, आता एवढं उरलंय ना, एवढ्याचा मी चांगला विनियोग करेन, स्वतःसाठी विनियोग करेन, त्यातून जे मिळेल ना मला ते अमृताच्या गोडीचं असेल, असं इथे भगवंत म्हणतोय. आणि असा जो कोणी असेल ना तो मला येऊन प्राप्त होईल. मग कुठलाही तुम्ही यज्ञ करा चालेल, पण त्यातल्या त्यात श्रेष्ठ यज्ञ कुठला आहे, ज्ञान यज्ञ सगळ्यात श्रेष्ठ आहे. कुठला यज्ञ सगळ्यात श्रेष्ठ आहे, ज्ञान यज्ञ आहे. जसं आपण गेल्या वेळेस बघितलं होतं की तुम्ही अहिंसा कराल, तुम्ही अपरिग्रह कराल, तुम्ही अस्तेय कराल, तुम्ही सगळं कराल, पण सगळ्यात श्रेष्ठ काय आहे, ते आतून करावंसं वाटलं पाहिजे. एखाद्या गोष्टीचं ज्ञान झाल्यावरती ती गोष्ट करणं आणि ती गोष्ट मारून मुटकून करणं याच्यामध्ये फरक आहे. आणि याच्यासाठी मी असं ठरवलंय की आजचे श्लोक पण मी पटकन घ्यावं. पुढचे श्लोक क्रमांक 32 आणि 33. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्राह्मणो मुखे कर्मजान विद्धि तात सर्वान. हे तुम्ही वाचू शकता. कर्मजान विद्धि तान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. हा जो ज्ञ आहे ना तो वरती लिहायचा आहे. कर्मजान विद्धि तान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. हा जो खालचा शब्द आहे ना तो वाचा, खालचा शब्द आहे तो वाचा. ओके, माझ्या मागून बोला. खूप सोपा श्लोक आहे, श्लोक क्रमांक 32. एवं बहु. आता एवंचा जो अनुस्वार आहे तो म बोलायचा आहे कारण पुढे ब आहे. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्राह्मणो मुखे. बोला. कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. व्हेरी गुड, परफेक्ट बोललात. तो कर्मजानचं हलंत न बोलू शकता. कर्मजान विद्धी म्हणजे बोलायला सोपं जाईल. कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. बोला. व्हेरी गुड. पुढचा श्लोक बघा. आता हा जो मोठा शब्द आहे ना तो मी वरती संधी विग्रह करून लिहिलाय. श्रेयान द्रव्य मयाद्य. श्रेयान द्रव्य मयाद्य ज्ञाज. ज्ञान बोलतो ना, ज्ञाज
ज्ञाज ज्ञाज श्रेयान् द्रव्यमयाद्य ज्ञाज ज्ञानयज्ञ परन्तपः श्रेयान् द्रव्यमयाद्य ज्ञाज ज्ञानयज्ञ परन्तपः। परत एकदा बोलते, श्रेयान् द्रव्यमयाद्य ज्ञाज ज्ञानयज्ञ परन्तप। बोला, श्रेयान् द्रव्य मयाद्य आद्य आद्य दलाय मयाद्य श्रेयान् द्रव्य मयाद्य ज्ञाज ज्ञानयज्ञ परन्तप। सर्वं कर्माखिलं पार्थ सर्वं सर्वं शंख मधला सर्वं कर्माखिलं पच्या वरती पच्या आधी अनुस्वार आहे म्हणून म बोलायचं आहे। सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते। पुन्हा एकदा मी बोलते, सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते। हा, आता साधलं आता साधलं। आता याचा अर्थ काय आहे? अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीने विस्ताराने सांगितलंय। भगवंत म्हणतायत, अरे वेदांमध्ये अशा प्रकारे म्हणजे हे आहेत असेच अनेको यज्ञ सांगितले गेलेत। ते सर्व यज्ञ मन इंद्रिय आणि शरीर, हे जे वायू सांगितले ते वायू, आता इंद्रिय निग्रह करायचा म्हणजे इंद्रिय पाहिजे आणि निग्रह कशाने करायचा? मनाने करायचा म्हणजे मन पाहिजे। आपले हे जे आयुष्याच्या या कारणे सच्चिदानंद पदवी घेणे म्हणजे काय? हे जे शरीर म्हणतात ना, नरदेह निदान लागले हाती, हे निदान नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव मनताची देव होती ते तरी कान चित्ती धरावे, असं इथे तुकाराम महाराज म्हणतात। म्हणजे काय? हे जे शरीर आहे ते मन इंद्रिय शरीर याने उत्पन्न होणारे अनेको यज्ञ वेदांमध्ये दिलेले आहेत। अशा प्रकारे तत्वतः जाणून त्याचं तू अनुष्ठान केलंस, जर तू ते यज्ञ केलेस तर तू कर्मबंधनापासून मुक्त होशील अर्जुना। पण अर्जुना, हे परंतपा, हे शत्रुतापना अर्जुना, हे पृथापुत्रा म्हणजे हे पार्था अर्जुना, या सगळ्या यज्ञांमध्ये द्रव्यमय यज्ञ असेल, प्रत्येक यज्ञ असेल, त्या सगळ्या यज्ञांमध्ये ज्ञान यज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे। सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते म्हणजे काय? सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ कुठला आहे? ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे। तसेच यच्च यावत सर्व कर्मे ज्ञान यज्ञात समाप्त होतात। भाविक हो, जे आपण नेहमी म्हणतो ना आपण की बाहेरून कोणी सांगण्यापेक्षा किंवा बाहेरून एखादी गोष्ट करण्यापेक्षा ना आतून ती वाटली पाहिजे। आतून वाटलं पाहिजे की भगवंतासाठी आज मी उपाशी राहावं, किंवा आतून न म्हणता मी विसरलो, मी जेवायचं विसरून गेलो, झाला घडला उपवास, मी बोलायचं विसरून गेलो, झालं घडलं मौन घडलं, मी इकडे जायचं विसरून गेलो, मी कोणाशीही सगळं बोलायचंच विसरून गेलो, लोकांशी माझ्या आजूबाजूचं मी वातावरणच विसरलो, झालं ना उपवास घडला, भगवंताच्या जवळ आपण पोचलो। गेली मी, मला मनात काढलं, मला राहावेनाच आता, मी मंदिरात गेली, अहो झाली तुमची वारी झाली। त्याच्यासाठी तुम्हाला एकादशी आणि कार्तिकीची गरज नाही। लोकांनी ठरवून देण्यापेक्षा, एखाद्या गोष्टीने ठरवून देण्यापेक्षा आपल्या मनातून ती गोष्ट करणं याला जास्त महत्व आहे। ती मनातून कधी येणार आहे? ज्ञान होतं, आपोआप होतं। हीच प्रक्रिया आहे, हीच प्रक्रिया आहे। त्यासाठी सेशन, मी बऱ्याच वेळा हे म्हणते, सेशन ऐकून ऐकून काय होणार आहे? ही गोष्ट तुम्ही कदाचित ऐकली असेल, ते लहान मूल आणि त्याचे आजोबा एक असतात, आजोबा आणि असतं त्यांचा नातू असतो। तो नातू आणि आजोबा काय करतात? एक दिवस
नातू म्हणतो की आजोबा तुम्ही रोज ग्रंथ वाचता, तुम्ही रोज ग्रंथ वाचता, तुम्ही एकच ग्रंथ रोज वाचता. जसं काही लोकांची ज्ञानेश्वरीची ठरलेली आहेत पारायण, तुम्ही रोज पारायण करता, तुम्ही प्रत्येक वेळेस G3 सेशनला येतात. ताई काय सांगतात, ताई गीता सांगतात, तसे श्लोक असतात, तसंच सगळं असतं, काय मिळतं हो याच्यामधून. तर आजोबा त्या मुलाला म्हणतात जा गोठ्यामध्ये जा आणि गोठ्यामधली ती पाटी उचलून आण. आता ती पाटी कसली असते, पाटी असते कोळशाची. रोज राख भरायची, कोळसा भरायचा चुलीतला आणि तो जाऊन फेकून यायचा कुठे, गारीमध्ये. गार म्हणजे काय, जिथे कंपोस्ट बनलं जातं त्या गारीमध्ये फेकायचा, अशी ती पाटी असते. आजोबा म्हणतात जा ती पाटी आण. आता ही पाटी घेऊन जा, कुठे जा, नदीवर जा आणि या नदीतून पाणी आण जा या पाटीमधून. आता ते लहान मूल असतं 5-6 वर्षाचं, ते जातं नदीजवळ जातं, ती पाटी पाण्यामध्ये घालतं आणि उचलायचा प्रयत्न करतं. त्याने जशी पाटी उचलली की त्याच्यामधून पाणी खळखळ खाली निघून जातं. तो पुन्हा एकदा प्रयत्न करतो, पुन्हा पाण्यामध्ये पाटी घालतो, पुन्हा उचलतो, पुन्हा पाणी खळखळ निघून जातं. सतत हेच करतो असतो. शेवटी तो रडकुंडीला येतो की अरे याच्यामधून पाणी येईनच झालंय. शेवटी तो रडत आजोबांकडे येतो. आजोबांना म्हणतो काय आजोबा तुम्ही सांगितलं बाबा हे मला, ह्या पाटीतून पाणी कसं येईल हो, ह्याच्यामधून सगळं पाणी निघून जातंय. आजोबा म्हणतात पाणी निघून गेलं काही हरकत नाही, पण आता त्या पाटीकडे नीट बघ बरं. आता ती पाटी कशी दिसते. आता ते मूल त्या पाटीकडे बघतं आणि म्हणतं हो आजोबा आधी पाटी काळी होती, आता पाटी कशी झालेली आहे, स्वच्छ झालेली आहे. भले नाही काही कळलं, भले पारायण केलं आणि त्याच ओव्या गायल्या, ते श्लोक गायले, तरी आपल्याही नकळत आपल्या अंतःकरणाला एका प्रकारचं ज्ञान होत असतं. म्हणूनच ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे जय जय स्वसंवेद्या, जय जय स्वसंवेद्या. गणपती कुठला आहे, जो आपल्या शरीरामध्ये, आपल्यालाही माहिती नाही, आपली बॉडी इंटेलेक्च्युअल आहे, आपलं माइंडच नाही, आपली संपूर्ण शरीर ज्ञानी आहे. त्याला फक्त आपण त्या संपर्कामध्ये नेण्याची गरज आहे. ते शरीर आपोआप ऍब्झॉर्ब करतं. बघा ना, रोज देवपूजा करणारे वारकरी किती तेजस्वी दिसतात. ते कुठल्या ब्युटी पार्लरमध्ये जातात. एखादी व्यक्ती रोज नामस्मरण करते, सतत हसत असते, किती तेजस्वी दिसतात लोक. दिवसेंदिवस लोक सुंदर दिसतच जातात. नेहमी लक्षात ठेवा, आध्यात्मिक लोक तरुणपणी रापलेले आणि म्हातारपणी अत्यंत तेजस्वी दिसतात. का रापलेली दिसतात, परोपकार करत असताना उन्हाची तानाची ते पर्वा करत नाहीत, म्हणून त्यांचं शरीर रापतं. आणि तीच लोक अत्यंत तेजस्वी, तेच म्हातारपण तेजस्वी दिसतं. कारण खरं तेज हे त्वचेवरती नाही, खरं तेज त्याच्या डोळ्यांमध्ये असतं. माणसाचे चेहरा नंतर हसतो, त्याचे डोळे आधी हसतात. लक्षात घ्या तुम्ही. म्हणून ज्ञान जे होतं ना, ते ज्ञान फक्त चित्ताला नाही होत, ते ज्ञान फक्त डोक्याला नाही होत, तर ते ज्ञान आपल्या सर्वांगाला होत असतं. आपल्या शरीराला त्याची एक सवय लागते. लक्षात घ्या, इथे अनेको महिला वर्ग आहे. आपण हातामध्ये जो रुमाल घेतो ना, रुमाल सोडा मोबाईल, त्याची आपल्याला एवढी सवय होते, थोडा वेळ बाजूला गेलं की असं वाटतं काहीतरी सुना आहे हो हातामध्ये. त्याला आपण दिले का कमांड की याची सवय होऊ दे, नाही ना, पण त्याला ती सवय होते. आपल्या शरीर प्रत्येक स्वसंवेद्या, या शरीराचा प्रत्येक स्नायू, प्रत्येक पेशी ही ज्ञान ग्रहण करण्यासाठीच बनलेली आहे. आपण काय करावं, आपण फक्त स्वतःला योग्य संगतीमध्ये ठेवावं, एवढीच गोष्ट आपण करावी. आणि जर यज्ञ करावा, या संपूर्ण सेशन मधून जर टेक होम काय असेल, टेकअवे काय असेल, काय घेऊन जाऊ शकतो आपण घरी, काय मनामध्ये आपण धारण करून घेऊन जाऊ शकतो, की लवकरात लवकर कुठला तरी यज्ञ फाइंड आउट करायचंय. भाविक हो, मी थोडंसं वेगळं सांगणारी व्यक्ती आहे असं म्हणायला हरकत नाही. किंवा आपल्याला ना हे कधी कोणी सांगितलं नाही, हे कधीच कोणी सांगितलं नाही की आपल्याला सगळेजण सांगत आले की तुकाराम महाराजांनी संपूर्ण आयुष्य अध्यात्मामध्ये घालवलं. ज्ञानेश्वर माऊलींनी शेवटच्या श्वासापर्यंत, समाधी घेईपर्यंत, नंतरही सतत अध्यात्म केलं. पण हे कोणी सांगितलं नाही की त्यांनी स्वतःचं आयुष्य होम केला, स्वतःच्या आयुष्याचा, स्वतःच्या शरीराचा यज्ञ केला आणि तो वैष्णव धर्म पसरवण्यासाठी किती यत्न केले हो. तुका झालासे कळस, याचा अर्थ काय आहे, ज्ञानदेवे रचिला पाया, त्यांनी कसला तरी पाया रचला, तो त्यांनी यत्न केला आहे. लक्षात घ्या, स्वतःच्या आयुष्यामध्ये कुठलाही एक यज्ञ निवडा आणि त्या यज्ञासाठी त्याच्या उच्च कोटीच्या, ज्याचं ध्येय मोठं आहे, तो यज्ञ निवडून त्याच्यामध्ये स्वतःचे सर्व कला कौशल्य, स्वतःचा वेळ, स्वतःची संपत्ती, नवे स्वतःचं आयुष्य त्याच्यामध्ये ओतून टाका.
आणि ते करत असताना मग कधीच वाटणार नाही की याचं फळ काय असेल. ते करत असताना कधी वाटणार नाही की अरे याचा एंड कुठे होईल. मला कधी वाटत नाही की अरे आता मी कुठे पोहोचेन, अरे असं होईल तसं होईल. असं कधी नाही वाटत की ह्याचं काय होईल पुढे, एवढ्या लोकांचा संप्रदाय निर्माण होईल, असं होईल तसं होईल. कधी नाही वाटत. मला असंही कधी वाटत नाही की एखादी धर्मशाळा स्थापन करावी किंवा एखादा मोठासा आपण धर्मक्षेत्र निर्माण करावं, एखादं मंदिर बांधावं. कधी मनात येत नाही. कारण स्वतः मामासाहेब दांडेकर यांनी शाप दिलेला आहे. शाप आहे किंवा तो आशीर्वाद आहे. मामासाहेब म्हणायचे की जो कोणी इथे धर्मशाळा स्थापन करायला जाईल, जो कोणी इथे मंदिर बांधायला जाईल ना, त्याच्या मागे कोर्ट कचेरी लागेल. स्वतः मामासाहेब दांडेकर म्हणायचे. आदरणीय मामासाहेब दांडेकर ज्यांनी व्यक्तिरूपाने मंदिरं उभारली, ते नेहमी धर्मशाळा आणि मंदिरं उभारण्याच्या विरोधात होते. लक्षात घ्या. कुठलाही यज्ञ करताय ना, त्याच्यामध्ये द्रव्य ओतून मी एखादी वास्तू उभारेन असा निश्चय कधी करू नका. ज्ञान यज्ञ करा. काय देता येईल ते बघा. प्राणपणाला लावून ते द्या. जसं मी नेहमी म्हणते, मला उद्या मृत्यू आला तरी मी तो हसत स्वीकारला पाहिजे. यासाठी आज मला जे वाटतं ते मी बोलून टाकलं पाहिजे. यासाठी हा प्रयत्न करायचा आहे. तसं काय केल्याने तुम्हाला समाधान मिळणार आहे, काय करण्यासाठी भगवंताने तुम्हाला बनवलंय याचा शोध घ्या. काय करण्यासाठी मला बनवलंय. कधी वयाचा विचार करू नका. यशोदा काकी कधी वयाचा विचार करू नका की माझं वय एवढं आहे, माझं वय तेवढं आहे. अजिबात नाही, अजिबात नाही. हे शरीर जोपर्यंत चालतंय तोपर्यंत याचा यज्ञ करायचा आहे. याचा अर्थ फक्त घरातला मी पूजाच करेन, मी एवढंच करेन असा नाहीये. काहीतरी दुसऱ्यांना देता आलं पाहिजे. का पूजा करून मी स्वतःच्याच घराण्याचं फक्त भलं करू. ते ही गोष्ट त्या पानासारखी झाली ना. पान म्हणतं मी वाटीसारखं बनेन आणि सगळं पाणी मी स्वतःमध्येच ठेवेन. म्हणून मी दृष्टांत दिला. नेहमी लक्षात ठेवा, डोक्यामध्ये फिट करून घ्या. त्या पानासारखं बनवू नका की मी असं करेन आणि सगळं स्वतःकडेच ठेवेन. नाही, मी लोकांसाठी काहीतरी करेन. मग पूजा करत असताना तुम्हाला जास्त काही करता येत नसेल ना, पूजा करत असताना एका हाताने पाणी घेऊन असं पाणी हातावरून सोडा आणि ते सोडत असताना म्हणा की माझे जे कोणी बंधू भगिनी जगामधले, या भरतखंडामधलेच नाही तर संपूर्ण जगामधले जे कोणी माझे बंधू भगिनी प्राणी मात्र असेल ना भगवंता, आज जे कोणी उपाशी असेल ना भगवंता, आज मी जी 108 मण्याची माळ ओढली ना त्याचं सगळं पुण्य त्यांना मिळो. एवढं तरी करा, एवढं तरी करा. आणि हे करायचे स्वामी स्वतः, माधवनाथ स्वामी स्वतः हे पाणी ओतून स्वाहा करून सगळ्यांच्या रक्षणासाठी, सगळ्या साधकांच्या रक्षणासाठी प्रार्थना करायचे. त्याच्यामध्ये सुद्धा ताकद आहे. म्हणून काहीतरी यज्ञ निवडा, त्या यज्ञाच्या दृष्टीने प्रयत्न करा. आणि हे एवढं बोलून मी आजच्या श्लोकांवरती थांबते. आणि जसं जसं या श्लोकांवरती सुचत जाईल, कारण चिंतन कधी कुठून कसं सुरू होतं आणि काय सुचतं काही सांगता येत नाही. जसं कसं सुचेल तसं आपण बोलूया. अच्छा, टाळ कुटून म्हणू नका. अच्छा, टाळ कुटून म्हणू नका. दादा तुमचं बरोबर आहे खरं पाहता, पण काही लोक खरंच फक्त टाळ कुटतात. तुम्ही माझ्याशी सहमत असाल नसाल माहीत नाही, पण थोडंसं वरच्या पातळीवरून बघितलं ना तर ते लोक टाळकी लावत नाहीत, डोकं लावत नाहीत. ओनली क्रिया, ओनली कृती करतात. म्हणूनच जो बदल व्हायचा असतो ना तो अंतःकरणात होत नाही. शरीर टाळ वाजवत राहतं. टाळ कुठणं म्हणजे काय, शरीर टाळ वाजवत राहतं. गळ्यामध्ये माळ घातली जाते, पण अंतःकरणामध्ये सगळ्यांच्या बद्दल कळवळा निर्माण होत नाही. म्हणून कितीही म्हातारो झालो तरी आपल्या हातून कधी दान पुण्य होत नाही. मरेपर्यंत आपण जसे असतो तसेच राहतो. आपण स्वतः टाळ वाजवत राहू, स्वतः काय काय करत राहू आपण, पण अंतःकरणामध्ये बदल करणार नाही. शरीरामध्ये बदल करत राहू, अंतःकरणात बदल करणार नाही. असा माझा बोलण्याचा अर्थ होता. त्याला अदरवाईज घेऊ नका. असा माझा बोलण्याचा अर्थ होता. टाळ कुटणं हा शब्द अनेको लोकांनी बदनाम केलेला आहे, पण त्याचा खरा अर्थ, त्याचा मतित अर्थ असा आहे की क्रिया शरीराने नाही तर अंतःकरणामध्ये बदल होणं, हे त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे किंवा हे तेथून अपेक्षित आहे. आणि मी हे यासाठी बोलते, सध्या जगामध्ये धर्माची आवश्यकता आहे. आत्ताच घटना घडली ना 22 तारखेची घटना. अनेको लोकांना म्हणतायत की धर्म विचारून मारलं. हे जे पसरवणारी लोक आहेत ना, हे सुद्धा काय पसरवतायत तो अहंकार पसरवतायत, क्रोध पसरवतायत, लोकांच्या मनामध्ये राग आणून देतायत. मारणारे जे होते ते काही मुसलमान वेगळे होते. याचा अर्थ माझ्या शेजारी राहणारा मुसलमान काही आतंकवादी नाहीये हो, म्हणून त्याच्याकडे तुम्ही रागाने बघू नका. येतंय का लक्षात? आपण वारकरी संप्रदायाचे आहोत तर आपल्याला प्रेम पसरवता आलं पाहिजे.
याचा अर्थ त्यांना माफ करायचंय असं नाहीये, त्या कृतीबद्दल आक्षेप घेऊन त्याच्या विरुद्ध कृती करायचीच आहे, पण राग पसरवून हिंसा पसरवायची नाहीये, हिंसा पसरवायची नाही. आपण जर वारकरी संप्रदायाचे आहोत तर आपण प्रेम पसरवायचंय. लक्षात घ्या विषय, याच्यावरती चिंतन करा. आपण आपल्या गोष्टीकडे वळूया. आजची गोष्ट सुद्धा खूप सुंदर आहे. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी. येस, आय टोटली ॲग्री. सगळं विठ्ठल आहे, सगळं विठ्ठल आहे, पण त्याच्यातला विठ्ठल शोधता आला पाहिजे. चला आपण आजच्या आपल्या गोष्टीकडे वळूया. आजची गोष्ट अत्यंत सुंदर आहे. आजची गोष्ट अत्यंत सुंदर आहे. लक्षात घ्या बरं का, भगवंताने आपल्याला काय दिलंय हे फोकस करणारी आजची गोष्ट आहे. एक सर असतात, एक शिक्षक असतो आणि त्याचे अनेको विद्यार्थी असतात. अशा शिक्षकांच्या हाताखालून अनेको बॅचेस जातात ना, तसं त्या शिक्षकाच्या अंडर बऱ्याचशा बॅचेस गेलेल्या असतात. काही वर्षांनी, एक 15-20 वर्षांनी तो शिक्षक असा ठरवतो की आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा आपण गेट टुगेदर करूया. म्हणून स्वतःच्या विद्यार्थ्यांना तो बोलवतो. आता जेवढ्या विद्यार्थ्यांना बोलवतो सगळे काही येत नाहीत, पण त्याच्यातले एक 16-17 जण येतात. आता जेव्हा ते सरांना भेटायला येतात ना, तेव्हा येतात सगळेजण आणि आल्यानंतर त्यांच्या गप्पा काय चालू असतात ते सांगतात. अहो सर काय सांगायचं तुम्हाला, हल्लीची एवढी महागाई आहे, एवढी महागाई आहे ना, अहो काय पगारामध्ये भागत नाही, हो काय राम नाही राहला. तो दुसरा म्हणतो की काय सांगायचं सर तुम्हाला, मला ना माझ्या मुलाला सिंगानियालाच टाकायचं होतं, पण ऍडमिशनच मिळालं नाही, मग इथल्या कुठल्या तरी शाळेत टाकावं लागलं हो मला. अहो काय सांगायचं सर तुम्हाला, माझ्या बायकोला मला ना तिने जॉबला जावं असं वाटतं, पण ती जात नाही हो. तो दुसरा म्हणतो की मला वाटतं माझ्या बायकोने घरी बसावं, ती बसत नाही हो, ती फुल टाइम कॉर्पोरेटचा जॉब करते. प्रत्येक जण काही ना काहीतरी स्वतःचं दुःख सांगत असतो. सगळ्यांच्या गप्पांमध्ये हेच चाललेलं असतं, तक्रार तक्रार, असं झालं तसं झालं, हे ठीक नाहीये ते ठीक नाहीये, पूर्ण वेळ हेच चाललेलं असतं. सर आणि त्यांची पत्नी छानपैकी ऐकत असतात. सर थोड्या वेळाने त्यांच्या बायकोला म्हणतात, जा ग जरा सगळ्यांसाठी कॉफी घेऊन ये. त्यांची पत्नी आतमध्ये जाते आणि सगळ्यांसाठी कॉफी बनवून आणते. आता आलेले असतात एक 16-17 जण, पण त्यांची पत्नी जास्त कॉफी बनवून आणते. एक 22-23 कप ती कॉफीचे घेऊन येते. पण ती जेव्हा कॉफी घेऊन येते ना, तेव्हा ती माऊली काय करते, प्रत्येक कॉफीचा कप वेगळा वेगळा असतो. एक प्लास्टिकचा असतो, एक स्टीलचा असतो, एक छान काचेचा असतो, एक ट्रान्सपरंट काचेचा असतो, एक सुंदर नक्षीदार असतो, एक एकदम इटालियन स्टाईलचा असतो, एक अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीचा जो येवल्यांचा कप असतो ना त्या पद्धतीचा कप असतो. जाडा जाडा भरडा भरडा सगळं असं, हा बरोबर, असा जाडा, एवढा जाडा कप की आतमध्ये एवढासा चहा राहतो. आणि त्याची किंमत होती 10 रुपये, जरा बरे द्यायचे. आता त्यांनी काय केलं, तेवढ्याच किमतीमध्ये, किंमत 10च आहे, पण त्या कपाचा जो आकार आहे ना तो त्यांनी एवढा छोटा केलाय, वरून तेवढाच दिसतो पण आतून चहा थोडा राहतो. तसा पद्धतीचा कप अनेको, प्रत्येक कप हा वेगळ्या पद्धतीचा, काही लाल कप, काही गुलाबी, काही हिरवे, काही पांढरे, काही रंगच नाही, एकाचा कानच फुटलेला आहे, एकाला थोडासा कपचाच उडलेला आहे. असे आपल्या घरात असतात ना, कप टाकून द्यावा की काय करावा तेच कळत नाही. अखंड कप चांगला आहे पण एकच कपचा उडलाय, पाहुण्यांना तरी कसा द्यावा असं वाटतं ना, अशा पद्धतीचा कप. तर जेव्हा त्या मॅडम येतात आणि तो ट्रे समोर करतात ना, तेव्हा काय होतं, जे काही 16-17 जण असतात ना ते सगळेजण छान छान कप पहिले उचलतात, सुंदर 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 दिसणारे कप पहिले उचलतात आणि मागे काय राहतात, स्टीलचा कप, कान तुटलेला कप, असे सगळे कप मागे राहतात. आणि ते उचलतात आणि ह्याने कप उचलला की तो दुसऱ्याकडे बघतो की त्याचा कसला कप आहे, तो तिसऱ्याकडे बघतो त्याचा कसला कप आहे, अरे ह्याचा असला कप, माझा असला कप. प्रत्येक जण एकमेकांचे कप बघत असतात. काही क्षण ट्रे समोर केल्यानंतरची कृती काय होती, चांगलं चांगलं निवडणं. दुसरं काय होतं, एकमेकांकडे बघणं, स्वतःचा नाही दुसऱ्याचा कप आधी प्रत्येक जण बघत असतो. तर सर हसतात आणि प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडतो की असं का केलं सरांनी आणि जास्त कप का आणि असे वेगवेगळे कप का. सगळेजण क्वेश्चन मार्क करून सरांकडे बघतात, मॅडमकडे बघतात आणि सर त्यांना एक सुंदर मोरल सांगतात की माझ्या बाळांनो, मला मान्य आहे तुम्ही आता जशा कशाही आयुष्यात असाल, जसं कसंही तुमचं आयुष्य असेल, व्हॉट एव्हर युअर टाईप ऑफ लाईफ इज, जसं कसं तुम्ही आयुष्य जगताय, वेदर इट इज अ मिझरेबल, वेदर इट इज अ ब्युटिफुल, वेदर इट इज अकॉर्डिंग टू युअर माइंड, वेदर इट इज नॉट ॲज पर युअर विश, जसं कसंही तुझं आयुष्य असेल. तुझी एखादी गर्लफ्रेंड असेल पण ती तुला मिळाली नसेल, दुसरीचीच कोणाची तरी लग्न झालं असेल, दुसराच कुठला तरी मुलगा मिळाला असेल, उंच हवा असेल, बुट
बुटका मिळाला असेल, काळा टॉल डार्क हँडसम हवा असेल, पण कुठला तरी गोरा चमट मिळाला असेल, जसा कसाही असेल, पण आता ते सगळं बाजूला ठेवा आणि फक्त कॉफीचा एक घोट घ्या. घेऊन तर बघा, सगळेजण कॉफीचा एक घोट घेतात, सगळ्या कॉफीची चव मात्र तीच असते, मस्त. सगळेजण म्हणतात वा क्या बात आहे. सर म्हणतात जसं कसंही, किंवा ह्या स्टोरीचा मोरल असा आहे, द मोरल ऑफ द स्टोरी इज, जसं कसंही आयुष्य असेल ते प्रारब्धानुसार मिळालेलं असेल, पण या सगळ्या प्रकारच्या आयुष्यामध्ये एक आहे चैतन्य, एक आहे जीवन. त्या जीवनाची चव सगळ्यांची सारखीच आहे, त्या जीवनाची चव मात्र सारखीच आहे. आपण काय करतो, कंपॅरिझन मध्ये वेळ घालवतो. लक्षात घ्या, आपण आपल्या दिवसाचा जो काही वेळ असतो ना, विचार जेवढे काही येतात ना, त्या विचारांमधले बरेचसे विचार हे कंपॅरिझनचे असतात. माझं असं, त्याचं तसं. मग ते त्याचं म्हणल्यामध्ये तो भाऊ असेल, बहीण असेल, तिचं किती छान, माझं का असं, काहीही विचार असेल, किंवा माझंच कसं छान, तिचं कसं कमी, कुठलाही विचार असेल, कंपॅरिझनचा विचार. सर म्हणतात जर तुमचा कप सुंदर असेल, कप छान आहे, काचेचा आहे, इटालियन ग्लास, हॅव्हिंग अ नाईस डिझाईन ऑन टू इट, बट टेस्ट ऑफ द कॉफी इज एकदम कडू, त्यात साखरच नाही, त्यात मजा येईल का? अजिबात नाही. बरोबर आहे की नाही? कॉफी चांगली नाहीये तर त्यात मजा नाहीये. त्यामुळे कप कसाही असू द्या, त्यातलं आयुष्याची चव ती आपण कशी चाखतो, आयुष्य सुंदर आहे हे बघण्याची कला आपल्याला असली पाहिजे. आणि सरांनी अशी कॉफी का दिली, अशा पद्धतीने का सर्व केली, याचं गणित सगळ्यांना कळतं. सगळेजण आपला तक्रारीचा सूर तिथेच थांबवतात आणि छान छान गोष्टी सांगायला लागतात. यस सर, यू आर राईट. हे सगळं असलं तरी माझा मुलगा त्या शाळेत नाही गेला तरी तो हुशार आहे बरं, चांगला आहे बरं, संस्कारित आहे, मला अशी जरी पत्नी नाही मिळाली तरी घर चांगलं सांभाळते बरं, हे सगळं ठीक आहे बरं. असं त्यातलं आयुष्य बघण्याची कला आपल्यामध्ये असली पाहिजे. आपणही नकळतपणे असंच करत असतो, चांगलं तेवढं घेण्याचा प्रयत्न करतो. ते घेतल्यानंतर स्वतःचं चांगलं आहे ते नाही बघत, ते दुसऱ्यांपेक्षा किती चांगलं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि जर ते दुसऱ्यांपेक्षा चांगलं नसेल तर दुःख होतं, आणि चांगलं असेल तर अहंकार होतो. या एका कुठल्या तरी भावनेने आपण व्याप्त होतो. या एका गोष्टीचं मोरल किती शब्दांनी सांगावं, किती वाक्यांनी सांगावं, आणि कुठल्या कुठल्या दृष्टिकोनातून आणि अँगलने सांगावं तितकं कमी आहे. तुम्ही फक्त ही गोष्ट त्याच्यावरती चिंतन करा, आणि जर काही सुचत असेल तर प्लीज बोला. येस, बोला अर्चना ताई. हा हा, काय काय एक्झॅक्टली, आपलं काय काम, आपल्याला कॉफीचा आनंद घ्यायचा. बरोबर, एक्झॅक्टली. असं असं म्हणजे आयुष्यात आपण भौतिक गोष्टी अरे हेच नाहीये, तेच नाहीये, बरोबर. त्याच्या सगळ्या नादामध्ये जे आहे आपण त्या क्षणाला जगायचंच बाजूला ठेवतो आणि आपण वेगळ्याच गोष्टी करत बसतो. आणि आता आपण सोशल मीडियावरती फोटो टाकण्यासाठी काय करतो, तो जगणं बाजूलाच राहतो, तो फोटो काढून तो आधी टाकायची घाई असते, इंस्टाग्रामला टाकायचं, इकडे टाकायचंय. आणि मी या बाबतीत एवढी मंद आहे ना की माझ्या इंस्टाग्राममध्ये तुम्हाला फोटो दिसणारच नाही. याचा अर्थ असं नाही की आयुष्य जगत नाही, पण ते जगण्याची मजा घेऊया ना. ते फोटो काढून टाकायचं कशाला घाई पाहिजे, बरोबर आहे की नाही? कधी एकदा आम्ही कीर्तन करतोय, गळ्यात हार पडतोय, त्याचा फोटो टाकतोय, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, असं सगळ्यांचं होऊन जातं. तो क्षण जगूया, त्याच्यामधली मजा घेऊया. किती आनंद आहे ना त्याच्यामध्ये, ते करण्यामध्ये किती आनंद आहे. म्हणून कॉफीचा कप नेहमी लक्षात ठेवा. आजच्या सेशनमधून 2 टेकअवे आहेत. फर्स्ट इज डोंट बी लाईक दॅट लीफ. त्या पानाप्रमाणे राहू नका जे स्वतःचाच विचार करतं, नाहीतर कुजून जाईल. स्वतःकडे असणारी कला, स्वतःचं कौशल्य, स्वतःची बुद्धी कुजून जाईल. एकतर त्याच्यासारखं राहू नका, द्यायला शिका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की या कॉफी कप सारखं वरचा कप बघू नका हो, त्यामधलं जीवन बघा, त्याच्यामधलं आयुष्य बघा. भगवंताने दिलेत ना क्षण, ते क्षण जगायला शिका. ते क्षण जगणं, मी तुम्हाला सांगते याचा अर्थ मी पूर्णपणे करते असं नाहीये, मलाही ते शिकायचंय. माझ्याही मनात कंपॅरिझन येतं, मलाही या सगळ्या गोष्टी जाणवतात, पण त्याच्यामधून मीही हे घेते, तुम्हीही हे घ्या. आपण त्या क्षणामधलं आयुष्य बघूया आणि ते जगूया. अजून कोणाला काही बोलायचंय? मला एक सांगायचं आहे. हा सांगा ना यशोदा की
माझ्या नातवाने ना मला ज्ञानेश्वरी दिली. अरे वा, एकादशीलाच दिली आहे. क्या बात आहे. त्याचं हे म्हणजे पहिला जो अध्याय आहे ना तो पाठीच्या बाजूला आहे. बर, म्हणजे नाही अशी म्हणजे उलटी सारखं येते, म्हणजे मागून आहे तो. पहिलाच अध्याय ना फक्त? नाही म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत ते असे उलटे येतात ते. मग ते चुकून झालंय की त्यांनी दिलंय असं इंटेन्शनली? म्हणजे काय झालं, तो आता 15वीची परीक्षा दिली ना, मग ते कुठे भरलं होतं असं ते पुस्तकांचं हे. अच्छा, पुस्तकं द्यायची आणि नवीन द्यायची. अच्छा, एक्झिबिशन सारखं होतं. ओके ओके. हा, आणि मग त्याला काय हवी ती पुस्तकं घेतली आणि मला त्याच्यात एक ज्ञानेश्वरी आणली. अच्छा, मग ते उलटी आहे. मग वाचण्याजोगी नसेल तर ती परत करा आणि दुसरी घ्या, नाहीतर कन्फ्युज व्हाल. काय तुमच्याकडे दुसरी ज्ञानेश्वरी नाहीये? म्हणजे माझ्याकडे असे छोटे छोटे, मी कीर्तनाला जायचे ना भांडुपला, तर तिथे कसे ते छोटे छोटे असे असायचे ना, पारायणाची असते प्रत. बरोबर, असे आहेत ते छोटे, अशी मोठी नाही माझ्याकडे. अच्छा, तर त्याने मला हे आणून दिली. अच्छा अच्छा. तुम्ही राहता कुठे काकी? मी आता आंबोलीला राहायला आहे. पहिली भांडुपला होते राहायला मी. अच्छा, तिथे रूम आहे माझी. हा, आता भाड्याने दिली आणि मी आंबोलीला भाडं कमी आहे ना, मी भाड्याने आले राहायला. काही हरकत नाही, एक दिवस काहीतरी काढा. ठाण्या भागामध्ये कोणी नातू येणार असेल किंवा तुम्ही येणार असेल तर सांगा, मी देईन ज्ञानेश्वरी, ती घेऊन जा. मी देईन नाही बोलायचं, माऊली देतील. मी नाही देईन, माऊली येतील तुमच्याकडे, आहेत आपल्याकडे प्रती, ती घेऊन जा तुम्ही, अर्थासकट आहे. हा, तुम्ही नाही आलात ना, तुमचा नातू जरी इकडे आला, ठाणे भागामध्ये माझीवाडा, ठाणे स्टेशनला आला तरी त्यांना सांगा, फोन करा आधी फक्त मला एखाद दिवस, जेणेकरून आपण थोडं कोऑर्डिनेशन करून त्यांना ती ज्ञानेश्वरी सुपूर्द करू. चालेल? पण हे असं उलट ते प्रिंटिंग मिस्टेक आहे. आणि असं होतं बरं का, एका ठिकाणी ज्ञानेश्वरी दिली आम्ही आणि त्या ज्ञानेश्वरी मधला एक 18वा अध्याय पूर्णपणे रिकामा होता, छापलाच नव्हता. असं होतं कधी कधी, कारण अशा भरपूर स्लॉटने येतात ते, त्याच्यामुळे असे प्रिंटिंग मिस्टेक होतात. सो डोंट वरी, आपण घेऊ, दुसरी घ्या तुम्ही, मला सांगा फक्त, पाठवून देऊ. हा, पण नातवाचं अभिनंदन ना, त्याने खूप छान तुम्हाला गिफ्ट दिलं. त्याला म्हणावं आता पटकन ताईंकडून आणून ही मला ज्ञानेश्वरी आणून दे, मग त्याची व्यवस्था कर पटापट. तुम्ही त्यांना मला कॉल करायला सांगा, मी सांगते तुम्हाला. अजून कोणाला काही बोलायचं आहे? बोला ना उज्ज्वला ताई. तर काय झालं, मी त्या दिवशी माझ्या मावस बहिणीला आणि तिच्या जाऊला घेऊन इस्कॉन मध्ये गेलो. खारघरचं नवीन आले ना. हा, इस्कॉन मंदिर. हा, इस्कॉन मंदिर. तर गेलो आणि असं टॅक्सीने जात होतो, त्यांनी सुरुवात केली, म्हणजे आपले गॉसिपिंग चालू होते ना लोकांची. बरोबर. असं त्यांचं शेजारचं, त्यांच्या मुलांचं, मुलीचं असं चाललेलं, म्हणजे जे दोष असतील तेच चाललेलं, सांगत होते अशा सर्व. 15-20 मिनिटं झाली त्यांचं तेच चाललंय. मग मी त्यांना फक्त एवढंच बोलले की आता तुम्ही बस करा आणि आता तुमच्या मुलांमध्ये किंवा तुझ्या मुलामध्ये, तुझ्या मुलीमध्ये जे चांगलं आहे ते सांगा. बरोबर. टास्क दिला. मग आणि त्यांनी फक्त एक मिनिट पण त्यांना बोलता नाही आलं, काय चाललंय. 2 मिनिटात ते विषय संपला, क्लोज. आणि सगळे शांत बसले असतील, मग बोलले असतील, हे बोलण्यापेक्षा गप्प बसलेलं परवडलं. चुकीचं सांगत होते तेव्हा किती विषय सुचत होते. 15-20 मिनिटं गेली आणि चांगलं बोला सांगितलं तर 2 मिनिटात विषय बंद. आणि कोणी बोलणार पण नाही, बोलायचं कोणी चांगलं बोलावं त्याच्या गप्प बसलेलं बरं. असंच आहे. म्हणून ना चांगल्या लोकांचा ना, ज्या म्हणजे माझं हे ऑब्झर्वेशन आहे की द पीपल हु आर इन स्पिरिच्युअलिटी, जे लोक अध्यात्मात येतात ना, ते जास्त लोकांमध्ये मिक्सअप होत नाही, कारण तेच विषय, त्याच निंदा ऐकून असं वाटतं कुठे ते ऐकायचं, जाऊ दे, त्यांचं त्यांना बोलू दे, आपण आपलं एकटं बसलेलं बरं, असंच होतं मग ते. म्हणून त्यांना एकांत प्रिय असतो, कारण संसार हा नेहमी संसारिकच गोष्टी करत राहतो. देऊया हा टास्क देऊया. आणि खूप छान छान गेम आहेत, आपण असे, तुम्ही गेम पण सजेस्ट करा, गेम पण खूप छान छान असतात, मुलांना पण ते खेळायला दिले पाहिजेत आणि मोठ्यांनी सुद्धा खेळले पाहिजेत. या डोक्यामध्ये जे विचार येतात ना, ते कन्स्ट्रक्टिव्ह विचार येण्यासाठी ना, हे छोटे छोटे गेम आपण खेळले पाहिजेत.
अजून कोणाला काही बोलायचं आहे? नाही, तुम्ही म्हटल्या होत्या ना ज्ञानेश्वरी स्वरूपानंदांची मागवा असं, ती समजते ना असं वाचल्यावर, कळते ना भाषा स्थिती. कोणाची मागवा सांगितलेलं मी तुम्हाला? स्वरूपानंद. स्वामी स्वरूपानंदांचं ज्ञानेश्वरी नित्यपाठ पुस्तक येतं आणि स्वामी स्वरूपानंदांची अभंग ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरी नाही आहे, अभंग ज्ञानेश्वरी. म्हणजे त्यांना जे समजलं ते त्यांनी अभंग रूपात सांगितलं, ते स्वामी स्वरूपानंदांची अभंग ज्ञानेश्वरी. तुमच्याकडे मूळ ज्ञानेश्वरी आहे ना अर्थासकट? हा, मग आता सगळ्यांनी आधी ज्ञानेश्वरी घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करा. जोपर्यंत हे करत नाही तोपर्यंत फक्त गंगा नदी गंगेच्या ठिकाणी. आपल्याकडे कळशी तरी असली पाहिजे ते आणण्यासाठी. जर ज्ञानेश्वरी नाही तर याचा अर्थ कळशीच नाही आपल्याकडे. कशी आणणार? वाचणार काय? शुद्ध कसं होणार? साधना काय करणार? त्यासाठी आपला एक व्हिडिओ आहे युट्यूबला, तो एकदा ऐका तुम्ही. साखरे महाराजांच्या ज्ञानेश्वरी बद्दल बोलतोय, मामासाहेब दांडेकरांच्या ज्ञानेश्वरी बद्दल बोललोय. दोघांपैकी कोणाची जी अवेलेबल असेल ती घ्या. आणि जर जमत नसेल तर मला संपर्क करा, आपल्याकडे आहेत. या तुम्ही ज्ञानेश्वरी न्या, काहीही हरकत नाहीये. चालेल? पण आधी ज्ञानेश्वरी घ्या. ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नाही, ज्या घरामध्ये तुकारामांचा गाथा नाही, ते घर जिवंत नाही असं मी बोलेन. माफी मागून बोलेन, पण मी बोलेन. कृपया हे ग्रंथ असू द्या. हा, कृपया हे ग्रंथ असू द्या. हा, नाही नाही, ज्ञानेश्वरी असली पाहिजे. ज्ञानेश्वरी नाही तर पाणी नाहीये हो घरात, असं वाटतं मला ते. आय कांट इमॅजिन. हा, सगळ्यांच्या घरामध्ये हे भक्तिरूपी पाणी, मानवतारूपी पाणी गेलं पाहिजे. इट्स वॉटर. सगळे असे चिंब झाले पाहिजेत प्रेमाने. सो चला, सगळ्यांनी ज्ञानेश्वरी घ्या. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करेन. तुम्हा सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याच्या चरणी अर्पण करेन. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अकल्पायुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा. या संतांसी निर्वी हेची मज देई, आणिक दुजे काही न मागे देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती